नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. यापूर्वी आपल्याला बाळ झोपेतून उठल्यानंतरचं, सकाळ झाल्यानंतरचं संभाषण, चहा पितानाचं संभाषण, त्यानंतर आंघोळ करताना कुठलं संभाषण करावे, कपडे घालतानाचं संभाषण कोणतं करावं, यासारखे व्हिडिओ आपण याच्यावरती चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आता सर्वात मोठी भाषा शिकण्याचं आपण सांगितलं माहेरघर म्हणता येईल आपल्याला, स्वयंपाकघर आहेत. आता स्वयंपाकघरामध्ये प्रत्येक कृती करताना बोलायचं असं ज्यावेळेस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, तरीही आपल्याला आयडिया येत नाही की आपण कुठल्या प्रकारे संभाषण केलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक कृती करतानाचं संभाषण, आता स्वयंपाक करतानाचं किचनमधले सर्व संभाषणाचे वेगवेगळे व्हिडिओ देणार आहे. त्याप्रमाणे आता आपण पहिला व्हिडिओ आहे, जर आपण चहा बनवतोय पहिल्या तर आपण त्यांना ते पातेलं आपण ट्रॉलीमधून घेतलं आहे की रॅकवरून घेतलं आहे, त्या पद्धतीने चल आपण चहा करूया. मग चहा करताना चल मी पातेलं घेते किंवा तू पातेलं घे. तो जर मोठा 4-5 वर्षाचा असेल, त्याचा हात पोहोचत असेल अशा ठिकाणी पातेलं असेल तर तुम्ही त्याला कृतीमध्ये सहभागी करून घेऊ शकता. मी ट्रॉली ओढली, कदाचित ट्रॉलीमध्ये असेल, रॅकवर असलं तर ते बघ, 2 नंबरच्या कप्प्यामध्ये म्हण तिथे पातेलं आहे, त्यातील छोटं पातेलं घे, आपण चहा करूया. त्याच्यामध्ये पातेलं, रॅक आले, हे सर्व संभाषणातील वाक्य आले आणि रोज ती कृती करताना तेच वाक्य बोललात तर तुम्हाला त्यातले पातेले, रॅक ओढणे, चहा करणे यासारख्या कृतीवरती कुठलं संभाषण करायचे ते सर्व त्या बाळाला येणार आहे. पातेलं घेतल्यानंतर चहा पावडर आणि साखर कोणत्या डब्यामध्ये आहे, तो डब्बा कोठे ठेवलेला आहे ते त्याला सांगणे, त्याचा हात पोचत असेल तर त्याला घ्यायला लावणे, तो साखरेचा डबा इकडे घे, तो चहा पावडरचा डबा घे, आपण चहा करूया. मग चहामध्ये त्या पातेल्यामध्ये आपण काय टाकणार आहे अगोदर, मग मी 1 कप भरून पाणी टाकते. कप घेतला तो कसा आपण भरून घेतला तो त्या पद्धतीने त्या चहामध्ये सगळे इन्ग्रेडियंट टाकतानाचे संभाषण करायचे. आणि मग मी चहा आता उकळायला ठेवते, गॅस चालू केला, दूध चहामध्ये टाकला. जे प्रत्यक्ष चहा करतानाची कृती आहे त्या सर्व कृतीला जर आपण भाषा दिली तर त्याच वेळेस आपल्याला जवळजवळ 20-25 वाक्य आपण फक्त चहा करताना बोलू शकतो. असं जर स्पीच थेरपिस्टने सांगितलं की तुम्ही नवीन 25 वाक्य मुलाबरोबर बोला, तर आपल्याला आयडिया येत नाही की आपण काय वाक्य बोलले पाहिजे, आपण ती वाक्य कशी तयार करणार. परत ते वाक्य तयार करतानाचे त्याची सुसूत्रता पाहिजे की त्यावेळेस ती कृती चालू पाहिजे, म्हणजे त्या कृतीचा पण अर्थ कळतो की ही कृती चालू असल्यानंतर त्याला हे वाक्य आहे. आपण जी कृती करतो ती कृती पाहून बाळ त्या प्रकारची कृती अनेक बाळं करत असतात. तो पण एक नवीन वेगळं पातेलं घेऊन त्याच्यामध्ये चहाचं पाणी टाकू शकतो, चहा पावडर, साखर टाकू शकतो, गॅस पण चालू करू शकतो. कदाचित ते 5-6 वर्षाचं असेल, 6-7 वर्षाचंही असू शकतं. तो वरती ठेवून चहाही बनवू शकतो. पण आपण आता विषय आपला कुठला चालू आहे की आपल्याला त्याला भाषा शिकवायची. मग त्या कृती जी चालू आहे त्या कृतीला भाषा दिली असता आपल्याला इतके 25 वाक्य त्याला बोलता येणार आहेत. जर तुम्ही रोज चहा करताना त्याच्याबरोबर चहाशी संदर्भात ज्या कृती चालू आहे त्या कृतीला त्या पद्धतीने बोलत राहिला तर तुम्हाला एक विषय सापडतोय की त्याविषयी तुम्ही 20 ते 25 वाक्य नवीन त्याच्याशी बोलू शकतात. त्या सर्व वाक्य बोलून झाल्यानंतर तुम्ही त्या बाळाबरोबर चहा पितानाचं संभाषण आपण या अगोदर घेतलेलं आहे, त्या पद्धतीने चहा पितानाचं संभाषण करू शकता. अशाप्रमाणे एका कृतीबरोबर तुम्ही किती सगळी भाषा या मुलाला देऊ शकता आणि रोज सगळी भाषा देऊन त्या भाषेचं रिपिटेशन होऊन ज्या वेळेस ती भाषा तो 1 वर्षभर म्हणा 1.5 वर्ष ऐकतोय त्यावेळेस त्याला ती चांगल्या प्रतीची बोलता येणार आहे. ही झाली आपल्या स्पीच थेरपीमधील किचनमधली पहिली स्टेप. म्हणजे आपण जर सकाळी चहा बनवतोय तर त्या चहाबरोबर कोणते संभाषण करणार आहे याविषयी मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आहे. यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये दुसरी कृती करतानाचे संभाषण सांगणार आहे. तर यासारखे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.